8 एप्रिल 1929 दिल्लीतील असेंब्ली हॉलमध्ये काही क्षणातच बॉम्ब धमाका होतो. त्या बॉम्ब धमाक्याचा उद्देश कोणालाही मारण्यासाठी नव्हता, तर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी कानात बोळे घातलेल्या हिंदुस्थानच्या जनतेला व नेत्यांना जागं करण्यासाठी होता. त्याचवेळी 2 तरुण इन्कलाब जिंदाबादच्या नाऱ्याने अख्खा हॉल दणाणून टाकतात. ते 2 क्रांतिकारी होते, क्रांतिकारी भगतसिंग व क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त. तेव्हा धुरांच्या लोटातून ते पळूनही जाऊ शकत होते, पण ते पळाले नाहीत, तर तिथेच थांबले व त्या क्षणी दोघांनाही इंग्रज सरकारने अटक केली व दिल्लीतील एका इमारतीत कैद करून ठेवलं. ते ठिकाण म्हणजे दिल्लीचा खुणी दरवाजा शेजारील ती इमारत. त्याचवेळी कैदेत असताना आपल्या क्रांतिकारी सहकाऱ्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व अपमानाच्या निषेधार्थ भगतसिंग उपोषणाला बसले. त्यांच्याबरोबर बटुकेश्वर दत्तही उपोषणाला बसले. तसं 23 मार्च 1931ला भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्याच्या काही दिवस आधीच बटुकेश्वर दत्त यांना अजन्म कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी दुसऱ्या जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. 1947ला भारत स्वतंत्र झाला व कालांतराने कैदेत असलेले सर्व क्रांतिकारी कैद्यांना सोडवण्यात आले. त्यात बटुकेश्वर दत्तही होते. ज्यावेळी बटुकेश्वर दत्त तुरुंगातून बाहेर आले त्यावेळी ते सर्वप्रथम दिल्लीतील एका ठिकाणी गेले. तिथे गेल्यावर ते एकटक त्या इमारतीकडे पाहू लागले जिथे असेंब्ली बॉम्ब प्रकरणावरून भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना कैदेत ठेवण्यात आलं होतं. तसं बटुकेश्वरांना भगतसिंगांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. तिथे बाजूलाच काही मुले बॅडमिंटन खेळत होती. त्यातील एका मुलाने त्यांच्याकडे बघितलं. तसं त्याने त्यांना विचारलं, काका काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला खेळायचं का आमच्याबरोबर? त्यावर बटुकेश्वरांनी नकार देत मान हलवली. तसं त्या मुलाने विचारले, त्या इमारतीकडे तुम्ही बराच वेळ झाला पाहताय, काय आहे त्या इमारतीत? तसं बटुकेश्वर दत्त म्हणाले, मी आणि माझा मित्र भगतसिंग याच ठिकाणी कैदेत होतो. तसं ती मुलं पटकन म्हणाली, कोण भगतसिंग, कोण बटुकेश्वर दत्त? तसं हे वाक्य ऐकून बटुकेश्वर दत्तांच्या पायाखालची जमीनच सरकली. तसं त्याच जड पावलांनी हात जोडत ते तिथून निघाले. हे तर काहीच नव्हतं, बटुकेश्वरांचं पुढचं आयुष्य तर यापेक्षा भयंकर गेलं. ते त्यांच्या गावी गेले, तर त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्याकडे बराच दिवस साधं कोणी फिरकलंही देखील नव्हतं. तसं पंजाबमध्ये गेल्यावर त्यांना पंजाब सरकारने पंजाबमध्ये येण्यास सक्त मनाई केली व बिहारमध्ये त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं. तसं दिल्लीहून पुन्हा ते पटनामध्ये राहू लागले. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी छोटे मोठे काम करण्यास सुरुवात केली. त्या टुरिस्ट गाईडपासून ते सिगरेट सेल्समॅन ते बिस्किट्सच्या कंपनीत कर्मचाऱ्यापर्यंत सगळी कामं त्यांनी केली. असे महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांची कैदेतून सुटका झाली खरं, पण कैद्यापेक्षाही लाचार त्यांचं आयुष्य होऊन गेलं. त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली. तेव्हा ते असे छोटे मोठे काम करून आपले उदरनिर्वाह करू लागले. ते बऱ्याच वेळा आपल्या समस्या घेऊन तेथील सरकारी कार्यालयात गेले, पण तिथे कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्यांना मिळालं नाही. एकदा असेच ते आपली समस्या घेऊन एका सरकारी अधिकारीकडे गेले. तेव्हा तेथील सरकारी अधिकारी त्यांना म्हणाले, तुम्ही कशावरून बटुकेश्वर दत्त आहात? काय पुरावा आहे तुमच्याकडे? तसा तुम्ही बटुकेश्वर दत्त असण्याचा ठोस पुरावा घेऊन या, मग आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. हे ऐकल्यावर त्यांना जिवंत असूनही मेल्यासारखं वाटलं. ही आपल्या देशाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. खरं तर बटुकेश्वर दत्त यांसारख्या क्रांतिकारकांना आपल्या हिंदुस्थानात सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे होतं. त्यांचा यथोचित सन्मान व्हायला पाहिजे होता. त्यांना पुरावा मागितल्यावर हिंदुस्थानच्या प्रत्येक माणसाने त्यांच्या मागे गर्वाने उभं राहायला पाहिजे होतं की आम्ही देतो त्यांचा पुरावा म्हणत. पण असे काही घडले नाही, घडतही नव्हते. त्यावेळी बटुकेश्वर दत्त यांच्यापुढे एकच सर्वात मोठा प्रश्न पडला की मीच माझ्या बटुकेश्वर दत्त असण्याचा पुरावा यांना कसा देऊ? त्यावेळी त्यांचा अपमान करून तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं होतं. त्याचवेळी कोणीही कसलीही त्यांना मदत केली नाही. तसं साल 1964मध्ये ते एका आजाराने ग्रस्त झाले. त्याचवेळी ते पटनामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी त्यांना तेथे उपचारासाठी बेडही उपलब्ध करून दिले जात नव्हते. त्यावेळी ते तिथेच काही काळ बसून राहिले. तेव्हा ही गोष्ट त्यांच्या एका क्रांतिकारी मित्र चमनलाल आझाद यांना कळली. तेव्हा ते एका वर्तमानपत्रात एक मार्मिक लेख लिहितात की हिंदुस्थानात कोणत्याही क्रांतिकारकाने जन्म घेऊ नये. हे हिंदुस्थान डिझर्व करू शकत नाही की येथे क्रांतिकारी जन्माला यावेत म्हणून.
भारताची ही भूमी आपल्या वीरांचा सन्मान करू शकत नाही, ही गोष्ट त्यांना जमतही नाही. हिंदुस्थानसाठी ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे व खेदाचीही. हिंदुस्थानसाठी असे क्रांतिकारी लाभणं ही देशासाठी मोठी सौभाग्याची गोष्ट होती, पण देशाला त्याची किंमत समजत नसेल तर धिक्कार आहे अशा देशाचा. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातला हा लेख वाचून सर्वच जण खडबडून जागे झाले. त्यावेळी नेते, अधिकारी यांची एकच धावपळ सुरू झाली, तीही काही दिवसांपुरती. थोड्या दिवसासाठी तात्पुरते का होईना बटुकेश्वर दत्त यांच्या मदतीला काही हात तेवढ्यापुरते धावले. तसं फक्त भाषणे देण्यासाठी नेतेही मैदानात आले, पण प्रत्यक्षात काहीच नाही. त्यावेळी त्यांना उपचारासाठी दिल्लीत हलवण्यात आलं व एम्स रुग्णालयामध्ये भरती करण्यात आल्यावर त्यांना कळले की त्यांना कॅन्सर झाला आहे. त्याचबरोबर उपचार चालू झाले. त्याचवेळी नेहमीप्रमाणे पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर गर्दी करू लागले. त्याचवेळी ते काही पत्रकारांशी बोलताना म्हणतात की मला विश्वास बसेना की तो हाच देश आहे ज्या देशासाठी आम्ही जीवावर उदार झालो. आम्ही क्रांतिकारकांनी आमचे घरदार सोडले याच देशासाठी. आम्ही प्राणांची आहुती देण्यास तयार झालो या देशासाठी. मी आणि भगतसिंगांनी दिल्लीच्या असेंब्लीत बॉम्ब टाकला, ती हीच दिल्ली होती ना. आणि आज मी पुन्हा याच दिल्लीत एक मजबूर, लाचार, आजारी म्हणून आलो नाही, आणलं गेलं आहे. त्याचवेळी मला मित्र भगतसिंगाबरोबर फाशीची शिक्षा झाली असती तर बरे झाले असते. हे दिवस बघण्यापासून मी निदान वाचलो तरी असतो. हा असा देश आहे की येथे आम्हा क्रांतिकारकांना देशात नुसतं जगण्यासाठी एवढी कसरत करावी लागत आहे. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मला मनापासून असं वाटते की मी या देशात जन्माला येऊन खूप मोठी चूक केली आहे. या देशाच्या आझादीसाठी आम्ही आमचं आयुष्य वेचलं, एवढी मोठी मनातील खंत व दुःख त्यांनी त्यावेळी पत्रकारांपाशी बोलून दाखवले. तसं 20 जुलै 1965 रोजी बटुकेश्वर दत्त यांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. त्यांची शेवटची इच्छा होती की माझे अंत्यसंस्कार माझ्या मित्राच्या शेजारी म्हणजे भगतसिंगांच्या समाधी शेजारी करण्यात यावेत. तसं पंजाबमधील हुसेनीवाला जेथे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्थळाशेजारी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले व तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली. तेव्हा तेथे गेल्यावर सुरुवातीलाच क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त यांची समाधी आहे. बटुकेश्वर दत्त त्यांच्या मृत्यूनंतर प्रचंड प्रमाणात वर्तमानपत्रात लेख लिहिले गेले. रोज वर्तमानपत्र त्यांची गौरवगाथा गाऊ लागले. श्रद्धांजलीपर भाषणे प्रसिद्ध होऊ लागली. नेत्यांच्या मोठ्या प्रमाणात शोकसभा होऊ लागल्या. ज्या पंजाब सरकारने त्यांना राज्यात येण्यास बंदी घातली, त्या पंजाब सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र श्रद्धांजलीचे पोस्टर लावले. ज्या बिहारने त्यांना नजरकैदेत ठेवलं, त्या बिहारमध्ये रोज शोकसभा भरवण्यात आल्या. खूप मोठी खेदाची गोष्ट आहे की जिवंतपणे आपल्या देशात क्रांतिकारकांना जो सन्मान द्यायला पाहिजे होता तो त्यांना मिळाला नाही. मेल्यावर श्रद्धांजली वाहून काय उपयोग. जय हिंद.